लोकांच्या जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा तुम्ही साज, जीवनामध्ये नीतीचे आखून ठेवा तुम्ही बाज. थोड्याच दिवसात तुम्हीच असताना महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी महाराज आहेत, तुम्ही संभाजी महाराज आहेत. कष्ट करा, नीतीने वागा, अभ्यास करा. या धर्ममंडपात बसल्यानंतर संकल्प करा की मी माझ्या आई वडिलांवर कधीच नाही रुसणार, दारू पिण्यासाठी धाड्यावर कधीच नाही दिसणार, मनोरंजनासाठी पत्त्याचा दावा हाताने कधीच नाही पिसणार. एक दिवस तुम्हीच्या महाराष्ट्राचे संत श्री ज्ञानेश्वर महाराज असणार. तुम्ही ज्ञानोबा आहेत. नीतीने वागा, अभ्यास करा, कष्ट करा आणि जे करायचंय का ते तरुणपणातच करा. कारण जेवढे मोठे झाले ना त्यांनी सर्व जे स्वतःचं साम्राज्य उभं केलं ना ते तरुणपणातच केलं. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना दिला. महादेवराव पेशव्यांनी 16व्या वर्षी पेशवा जबाबदारी स्वीकारली. माझ्या संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. स्वामी विवेकानंदांनी 16व्या वर्षी भारत देश गमन केलं. आद्य शंकराचार्यांनी 16व्या वर्षी गीतेवर भाष्य लिहिलं. सर्वांना विनंती, जे करायचंय ना ते तरुणपणातच करा. कारण माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, माणूस कसा जगला याला किंमत आहे. माझ्या तुकोबऱ्यांचं 42 वर्षांचंच आयुष्य आहे, पण आमची पंढरी बनवली. आमची मिराशी पंढरी, आमुचे घर भीमातिरी. आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना संप्रदायाचं तत्व पटवून दिलं. मी तर म्हणेल साधू संतांचे जीवन लोक कल्याणासाठीच असतं. माझ्या तुकोबऱ्यांचं सुद्धा जीवन हे जनकल्याणासाठीच होतं. एक उदाहरण सांगतो. एका माता माऊलीला आपल्या मुलीच्या लग्नासाठी 500 रुपये उसने हवे होते. तिने जगद्गुरु तुकोबरायांकडे मागितले. आता काय करायचं? दुष्काळामध्ये सर्व धन वाटून टाकलं, आपल्याकडे काय 500 रुपये नाहीत, पण या माता माऊलीला द्यायचेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी गावच्या सावकाराकडनं 500 रुपये उसने घेतले आणि त्या माता माऊलीला दिले. 3 महिन्याच्या बोलीवर घेतले, 1.5 महिन्यात देऊन टाकले. पण आता तो सावकार असा विचार करणारा निघला, अरे ह्या महाराजांना आपल्याकडून पैसे घेतले, आपल्याला वापस देखील दिले, पण याच्या कपाळाला गंध आहे आणि गळ्यात माळ आहे. हे जरशी भोळत दिसतंय काही न, पण त्याला काय माहिती याचं काळावरती वजन आहे. म्हणून त्याला वाटलं ही जरशी भोळत दिसतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी पैसे वापस दिले सुद्धा, पण त्या सावकारानं तुकोबरायांनी पैसे वापस दिल्याची नोंदच केली नाही आणि आमच्या तुकोबरायांवर तक्रार दाखल केली. असं म्हणतात शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये, पण काय करता, तक्रार दुसऱ्यांनी केली होती ना. आमचे तुकोबराय आता कोर्टामध्ये जातात, त्या रिमांडर मध्ये उभा राहतात. जे साहेब पहिलाच प्रश्न आमच्या जगद्गुरु तुकोबरायांना विचारतात, का हो तुकोबराय, तुम्ही या सावकाराकडनं पैसे घेतले? तुकोबराय म्हणतात, हो घेतले सरकार. वापस दिले? हो दिले. मग वापस देताना कुणी होतं का? तुकोबराय मान खाली करतात, सरकार वापस देताना कुणी नव्हतंच तर खोटं बोलू कशाला. आमचे तुकोबराय बाहेर येतात, कोर्टाच्या 2-3 पायऱ्या खाली उतरतात आणि मग तुकोबरायांच्या डोक्यात येतं, अरे पैसे देताना माणूस जरी कोणी नसला तर माझा भगवान परमात्मा सर्व घटात आहे, सर्व ठिकाणी, आणि तो अप्रत्यक्ष स्वरूपाने असला तरी प्रत्यक्ष स्वरूपाने आणायचं काम माझं आहे. परत जगद्गुरु तुकोबराय कोर्टामध्ये जातात, त्या रिमांडर मध्ये उभा राहतात आणि जज साहेबाला म्हणतात, सरकार पैसे देताना एक जण होता. जज साहेब म्हणतात, कोण? तुकोबराय म्हणतात, विठोबा पाटील. कुठे राहतो? That's
पाटील कुठे राहतो? तर भीमेच्या तिरेला एक सुंदर असं गाव आहे, त्या गावाचं नाव पंढरपूर आहे आणि तिथे हा विठोबा पाटील राहतो. आता त्या जेठसाहेबांना माहित होतं तुकोबाराय काय कुणाचे पैसे घेणार नाहीत, घेतले तरी ते वापस देतील, पण काय करता पुन्हा केला होता ना. तुकोबारायांनी सांगितलं विठोबा पाटील नावाचा व्यक्ती साक्ष देण्यासाठी येईल. सरकारला त्या जेठसाहेबांना सुद्धा काहीतरी समजच पाहिजे होती. जेठसाहेबांनी एक समज काढली, विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीने या तारखेला तुकोबारायांना साक्ष देण्यासाठी पंढरपूरच्या कोर्टामध्ये दाखल व्हायचंय. आणि ती समज संपूर्ण पंढरपूरमध्ये चिटकवण्यात आली. आता ठरलेल्या तारखेला कोर्ट भरतं. खूप गर्दी होती, खूप लोक येतात, कारण लोकांना दुसऱ्याचं जळताना पाहायला खूप मजा वाटते. खूप गर्दी होते, लोक येतात. आता तुकोबारायांचं काय होईल? विठोबा पाटील नावाचा व्यक्ती येईल का? सर्वांना प्रश्न पडतो. आणि कोर्टामध्ये विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीला बोलवण्यासाठी पहिला पुकार होतो, विठोबा पाटील हजर रहे. देव येत नाहीत. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे देवा, आयुष्यभर तुझी सेवा केली देवा, कधीच तुला काय मागितलं नाही, होतं तेवढं पण देऊन टाकलं. आता फक्त एकच मागणं आहे, तुला तुझ्या भक्ताची आबरू राखण्यासाठी कोर्टामध्ये विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन यावं लागेल. कोर्टामध्ये दुसरा पुकार होतो, विठोबा पाटील हजर रहे. तरी सुद्धा देव येत नाहीत. तुकोबारा म्हणतात देवा, तुला यावंच लागल देवा. तुकोबारांच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुकोबाराय देवाला म्हणतात देवा, तुला काही करून तुझ्या भक्ताची आबरू राखण्यासाठी कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी यावंच लागेल. ऐका, विठोबा पाटील नावाचा व्यक्ती होता का हो? नाही, अजिबात नव्हता. पण भगवंताला विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन त्या कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी यायचं होतं, कारण तेवढी ताकद आमच्या साधू संतांच्या शब्दात आहे. आणि कोर्टामध्ये आता विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीला बोलवण्यासाठी तिसरा पुकार होतो, विठोबा पाटील हजर रहे. देव विटेवरनं दंदिशीन उडी टाकतात आणि कोर्टामध्ये येतात. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात नेहरू, हातात काठी, काठीला घुंगर, डोक्यात फेटा. आणि आमचे देव त्या विठोबा पाटील नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन कोर्टामध्ये येतात. कोर्टामध्ये आल्याच्या नंतर आमचे देव त्या रिमांडरमध्ये उभा राहतात. जज साहेब पहिलाच प्रश्न आमच्या देवाला विचारतात, का रे, तुकोबारायांनी सावकाराकडनं पैसे घेतले? विठोबा पाटील म्हणतो हो घेतले. वापस दिले का? विठोबा पाटील म्हणतो हो दिले. मग जज साहेब विचारतात, का रे, वापस सावकारानं तुकोबारायांनी सावकाराला पैसे वापस दिले अशी सावकारानं कुठं नोंद केली? आता साक्षात तो देव आहे. न कळता तुम्हा कळवते अंतर आणि विश्वंभर परिहारचे नरगे. साक्षात देव आहे. आमच्या देवानं सांगायला सुरुवात केली, म्हणजेच त्या विठोबा पाटलांनी सांगायला सुरुवात केली, सरकार सावकाराच्या 4 नंबरच्या वाड्यामध्ये 3 नंबरच्या खोलीमध्ये 5 नंबरचं कपाटामध्ये एक फाईल आहे आणि फाईलीच्या 22व्या क्रमांकावर जे पान आहे ना, त्यात ह्या सावकारानं नोंद केलेली आहे. ठरलेल्याप्रमाणे पोलीस खातं जातं, पाहतं त्या फाईलीवर 22 क्रमांकाच्या पानावर लिहिलेलं असतं, तुकोबारायांनी माझे 500 रुपये घेतलेले मला वापस दिले, ह्या व्यवहारावर मी खुश आहे, ह्या व्यवहारावर मी खुश आहे अशी नोंद केलेली असते. आता ते कागदपत्र जज साहेबांच्या हातात जातात आणि जज साहेब आमच्या तुकोबारायांच्या बाजूने निकाल लावतात. साहेब सही करून पेन उचलणार, तोच विठोबा पाटील नावाचा व्यक्ती त्या कोर्टामधनं गायब होतो. सर्व आश्चर्यचकित होतात. विठोबा पाटील नावाचा व्यक्ती आला कुठून होता, गेला कुठे, नेमका होता तरी कोण? आणि मग जज साहेबांना कळतं, अरे जो विठोबा पाटील नावाचा व्यक्ती होता ना,
तो कोणी सामान्य विठोबा पाटील नव्हता, तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. आज तो माझ्या दरबारात आला, मी त्याला प्रश्न विचारले, त्याने मला उत्तर दिले. उद्या मी मेलो, त्याच्या दरबारात गेलो, त्याने मला प्रश्न विचारले, तर मी काय उत्तर देऊ? लगेच जेठ साहेब नोकरीला राजीनामा देतात, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जातात. 18 वर्ष भगवंताची सेवा करतात. सेवा करत करत तुकोबरायांची वाट पाहतात. 18 वर्षाच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांची आणि त्या जेठ साहेबांची गाठ होते, भेट होते. आणि मग जेठ साहेब आमच्या तुकोबरायांचे पाय धरतात आणि तुकोबरायांनी एक प्रश्न विचारतात, का हो तुकोबराय, तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठी देव विठोबा पाटील होऊन का आला होता? आणि मग आमचे तुकोबराय सांगायला सुरुवात करतात, अरे विठोबा पाटील काय कोणी देव नाही आणि आम्ही त्याचे भक्त नाही, तर विठोबा पाटलाचं मी लेकरू आहे आणि पांडुरंग आमचा कोण आहे? अभंगाचं द्वितीय चरण. विठोबा रखुमाई पांडुरंग आमचा पिता आणि रुक्माबाई आमची माता. तुकोबाराय म्हणतात, अहो विठोबा पाटील कोणी देव नाही, आम्ही त्याचे भक्त नाही, पांडुरंग आमचे वडील आहेत. आणि मग वडील लेकरासाठी नाही येणार तर कुणासाठी येणार? ऐका, दुसऱ्या चरणातनं तुकोबारायांना तुम्हा सर्वांना एवढाच उपदेश करायचा आहे, शब्द तेच अभंग तोच, फक्त उलट करा. पिता आमचा पांडुरंग आणि माता आमची रुक्माई. जन्म दिलेली आई हीच तुमच्यासाठी तुमची रुक्माबाई आहे आणि जन्म दिलेला बाप हाच तुमच्यासाठी तुमचा पांडुरंग आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण या जगात मागितल्यानंतर सर्व काही मिळेल, पण मागितल्यानंतर आई वडील मिळणार नाहीत. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. मांगने से क्या मिलता नहीं, मांगने से तो सब कुछ मिलता है, लेकिन मांगने से माँ बाप नहीं मिलते. मागितल्यानंतर सर्व काही मिळेल, पण मागितल्यानंतर आई वडील मिळणार नाहीत. त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. या जगात सर्वजण आपला चेहरा पाहून प्रेम करतात, पण 9 महिने 9 दिवस आपला चेहरा न पाहता आपल्यावर जी प्रेम करत असते का, ती आई असते. त्यामुळे त्या आईची सेवा करा. तिला कधीच दुःख लागू देऊ नका. जगात सर्वात जास्त आपल्यावरती उपकार कुणाचे असतील तर ते आई वडिलांचे. त्यामुळे त्यांना कधीही दुःख लागू देऊ नका. दादा, आई काय असते
आई आई मायेचा सागर असते, आई समृद्धीची घागर असते, आई चैतन्याचा जागर असते. दादा आई ही आईच असते. आई भाजीतलं मीठ असते, हक्काचं व्यासपीठ असते आणि पहिलं विद्यापीठ असते. दादा आई ही आईच असते. नसते सामानणारी दाई, सामानणारी दाई म्हणजे नोकरीन बाई. आई ही आईच असते, नसते सामानणारी दाई. असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. दादा आई आईच असते. जोपर्यंत ते आपल्या सोबत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही, पण ते गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं, अरे माझी आई मला हे सांगत होती, माझे बाबा मला हे सांगत होते. पण कधी? ते आपल्याला सोडून गेल्यावर. त्यामुळे जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत आहेत का तोपर्यंत त्यांची सेवा करा. आईची जशी सेवा करता का तशीच वडिलांची सुद्धा करा. कारण आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आईकडे अश्रूचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. कारण सात्वन्न करावं लागतं ना, आणि रडणाऱ्यापेक्षा सात्वन्न करणाऱ्यावर जास्त ताण येतो. ज्योतीपेक्षा समय जास्त तापते, पण स्त्रिय नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. दररोजच्या जेवणाची सोय करणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहते, पण आपल्या आयुष्याची सोय करणारा बाप तुम्ही आम्ही सहज विसरतो. तुम्हाला बाप पाहायचा आहे ना, तुम्ही नारळ पा नारळ. बाहेर कितीही जरी कडक असला तरी आतून अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बापच असतो. बाप तो बापच असतो. आपण पास झालो, आपण एखाद्या मोठ्या नोकरीला लागलो तर आई अख्ख्या गावामध्ये सांगत सुटते, माझा मुलगा पास झाला, माझा मुलगा नोकरीला लागला. पण त्याच क्षणी हॉटेलमध्ये गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा तो बापच असतो. त्यामुळं आईची जशी सेवा करतात का तशीच वडिलांची सुद्धा करा. आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख लागू देऊ नका. इथं बसलेल्या महिला मंडळ, मला सांगा, तुम्ही जर तुमच्या माहेराला गेलात तर आधी आईला भेटता नाही, आधी भावाला, आधी वडिलांना भेटता नाही, आधी आईला भेटत नाहीत, आधी वडिलांना भेटत नाहीत. आधी भेट भावाची, मग नंतर बहिणीची आणि मग नंतर आई वडिलांची. तसेच माझे संत महात्मे सांगतात, पंढरपूर सुद्धा हे आमचं माहेरघर आहे. तेथे आमचे वडील पांडुरंग आहेत, तिथं आमची माता रुक्माबाई आहे, तिथं आमचा एक भाऊ सुद्धा आहे आणि एक बहीण सुद्धा आहे. कोण आहे? अभंगाचं तिसरं चरण. पुंडलिक मुनी आणि चंद्रभागा मुची बहिणी. पुंडलिक रायांना भावाचं स्थान का दिलं? कारण देवाला अन्न सोपं आहे, देवाला टिकवणं अवघड आहे, आणि ते टिकवण्याचं काम माझ्या पुंडलिक रायांना केलं. म्हणून भाव पुंडलिक मुनी आणि चंद्रभागा आमुची बहिणी. चंद्रभागेला बहिणीचं स्थान का दिलं? कारण सर्वांच्या अगोदरची, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, सर्वांच्या अगोदरची. आणि दुसरं विशेष म्हणजे कितीही पापी माणसं चंद्रभागे माते जाऊन द्या, त्यांचं सर्व पाप नष्ट होतं. म्हणून
चंद्रभागा आमुची बहिणी. तुकोबाराय म्हणतात देवा एवढे माझे नाते आहेत. देव म्हणतो तुकोबाराय एका जन्मामध्ये एवढे नाते कस काय शक्य. आणि मग तुकोबाराय सांगतात देवा हा तुका या पंढरीचा आता नवा नाहीये, हा तुका कसा आहे अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुका जुनाट मेराशी ठाव दिला पायापाशी. असो येतामती येता अवकाश अभंगाचा भावार्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आपली वेळ सुद्धा होऊन गेलेली आहे. तर बोलण्याच्या युगात काही चुकलं असेल तर ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजा. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रेयजी महाराज सुधीर पाटील व तसेच संत चरणरज धर्मभूषण रवींद्रनाथजी महाराज सुधीर पाटील यांचे समजा. झालेली सेवा येथेच संपवतो. ज्ञानेश्वर माऊली